नांदेड जिल्ह्यामध्ये मतदानाच्या दृष्टीनं सगळी तयारी जी आहे ती आपली अति युद्धपातळीवर सुरू आहे। त्या अनुषंगानं आपल्या सगळ्या मतदान कर्मचाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण सेकंड ट्रेनिंग हे सुद्धा आता संपलेलं आहे। त्याचबरोबर या ट्रेनिंगच्या सोबतच आपण त्यांना ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट कसे हँडल करायचे याबाबतचं प्रात्यक्षिक सुद्धा देतो, हँड्स ऑन ट्रेनिंग देतो, ते सुद्धा संपन्न झालेलं आहे। आता इथून पुढचा टप्पा म्हणजे ईव्हीएम कमिशनिंग आणि या सगळ्या ईव्हीएम आणि हे पोलिंग पार्टी हे त्या मतदान केंद्रावर पोहोचवणे याबाबत 24 आणि 25 तारखेला आपण सगळे नियोजन त्याबाबत केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिनांक 18 ते 21 दरम्यान आपण जे घरी ज्यांना पोस्टल वोटिंग करायचं आहे, विशेषतः त्यामध्ये दिव्यांग आपले मतदार आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठीचं नियोजन केलेलं आहे। असे आपल्या जिल्ह्यामध्ये 699 मतदार असतील। त्यासाठी आपण पोलिंग पार्टीज अपॉइंट केलेले आहेत। 40 सूक्ष्म निरीक्षक सुद्धा आपण नियुक्त केले आहेत। हे सगळे लोक दिनांक 18 ते 21च्या काळामध्ये घरी पोहोचून या मतदारांकडनं मतदान करून घेतील आणि नंतर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करतील। यामध्ये तिसरी आता महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मतदान केंद्रांची तयारी। त्याबाबत सुद्धा आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत। सर्व मतदान केंद्रावर मतदारांना सहायता करण्यासाठीचा कक्ष असेल किंवा रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं शुद्ध पाणी, त्याचबरोबर मेडिकल कक्ष, पाळणाघर तिथं लहान मुलांसाठी किंवा विशेषतः ज्या स्तनदा माता आहेत, लहान बालक्या त्यांच्यासाठी असणार आहे। आणि ह्या सगळ्यासोबतच आपण प्रतीक्षालयाची संकल्पना यावेळेस राबवतोय। म्हणजे जेव्हा आपण निवडणुकीच्यासाठी मतदान करायला मतदान केंद्रावर जाल तेव्हा आपल्याला रांगेत आणि उन्हात उभं राहण्याची बिलकुल वेळ येणार नाही। त्या ठिकाणी आपण अगदी आरामदायक परिस्थितीमध्ये खुर्च्या किंवा बेंचेसवर आपण बसण्याची आपण व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी मेडिकल एड राहील। जर उष्णतेचा कोणाला त्रास झाला तर आपण त्या ठिकाणी ORS आणि इतर प्रकारची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी पिण्याचं पाणी राहील आणि या सगळ्या फॅसिलिटीज आपण यासाठी देतोय की आपल्या मतदारांना मतदान करणे हा अतिशय सुखदायक आणि आरामदायक अनुभव व्हावा। आणि मला खात्री आहे की या सगळ्या बाबींमुळे आपलं मतदान सुद्धा वाढेल।